नमो नमः सर्वेभ्यो. कोविड आज आपण एक नवीन व्हिडिओ पुन्हा पहिल्या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत, शेवटचा भाग. जो कोविद पुस्तकामध्ये जे साहित्य आहे, जे लिटरेचर आहे, त्याच्यामधला जो ग्रंथकार, कवी यांचा एक शॉर्ट नोट्स आपण बघूया. त्यामुळे आपल्याला लक्षात राहायला परीक्षेसाठी मदत होईल. PDF शेअर करते. आणि हा PDF बनवण्यासाठी मला आपल्या ग्रुपमधील शुभदा भुरे भगिनी यांची फार मदत झाली. त्यामुळे धन्यवाद शुभदा भगिनी. असेच आपण कोविडच्या आत्ताच्या बॅचच्या आणि नंतरच्या बॅचच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण संकलित करू शकू, त्याचे व्हिडिओ बनवू शकू. सो आता आपण सुरुवात करूया. मागच्या पार्ट 1 मध्ये आपण ग्रंथकार म्हणजे ज्योतिष ग्रंथ, त्याच्यानंतर दर्शनशास्त्रांचे ग्रंथ हे बघितले होते. आता आपण काव्य आणि त्यांचे काव्य रचनाकार किंवा कवी याविषयी माहिती घेऊ. शॉर्टमध्ये आहे जेणेकरून आपल्याला लक्षात राहतील या गोष्टी परीक्षेमध्ये. वाल्मिकी, आदिकवी वाल्मिकी सर्वांना माहीत आहेत. रामायणम इति महाकाव्यम वाल्मिकीना रचितम. व्यास महर्षी त्यांनी महाभारत लिहिलं आहे, सर्वांना माहिती आहे. भट्टोजी दीक्षित यांनी सिद्धांत कौमुदी लिहिली आहे. पाणिनी ही याच्यामध्ये अष्टाध्यायी लिहिली आहे. तर 3 ग्रंथ संस्कृतचे महत्वाचे आहेत. एक म्हणजे पाणिनीनी अष्टाध्यायी, महर्षी पाणिनीनी अष्टाध्यायी, भट्टोजी दीक्षित यांनी सिद्धांत कौमुदी आणि महर्षी पतंजलीनी महाभाष्य असे 3 ग्रंथ लिहिले. नागेश भट्ट यांनी लघु शब्देंदु शेखर, परिभाषेंदु शेखर, लघुमंजुषा, परमल लघुमंजुषा असे ग्रंथरचना केली आहे. बाणभट्टाने कादंबरी आणि हर्षचरितम असे 2 काव्य रचना केली आहे. दंडीनहनी अवंती सुंदरी कथा आणि दशकुमार चैत्यम इसे गद्य काव्यांची रचना केली आहे. जनरली काव्य म्हणजे पद्य रचनेत असतात, परंतु ही गद्य काव्य आहेत. धनपालाची तिलकमंजिरी, वाधीब सिंहाची गद्य चिंतामणी, गद्य चिंतामणी ही गद्य काव्य आहेत सर्व. आर्यभट्टांचं भटियम हे सर्वांना माहितीच आहे. वराह मिहिर यांनी बृहज्जातकम, पंचसिद्धांतिका, संहिता, वाराही संहिता आणि लघु विश्वकोश अशी रचना केली आहे. ब्रह्मगुप्तानी ब्रह्मस्फुट सिद्धांत, खंड खाद्यकम अशी 2 रचना आहेत त्यांच्या. भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्याच्यामधला सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचा काही भाग हा विशेष महत्वाचा आहे. आणि कर्ण कुतूहल हाही एक भाग आहे. त्यानंतर आपल्याला दर्शनशास्त्र माहिती आहेत, षडदर्शन माहिती आहेत. न्यायसूत्र चे रचयिता आहेत गौतम महर्षी, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. वैशेषिक सूत्रांचे रचयिता आहेत कणाद महर्षी. मीमांसा सूत्रांचे आहेत जैमिनी. ब्रह्मसूत्रांचे आहे बादरायण. त्याच्यानंतर कवयत्री पण आहेत काही, ज्या प्राचीन कवयत्री आहेत. त्यांनी काय केलेली आहे काव्यरचना आपण बघूया. केली आहे ती विजिका किंवा विजयांबिका असं पण त्यांना म्हटलं जातं. त्यांनी कौमुदी महोत्सव ही काव्यरचना केली आहे. तिरुमलांबा यांनी वरदांबिका परिणय ही काव्यरचना केली आहे. रामभद्रांबा यांनी रघुनाथाभ्युदय अशी काव्यरचना आहे. गंगादेवी यांनी केलेली कंपन रायचरितम, मधुर विजयम अशी 2 रचना केली आहेत. देवकुमारिका यांनी वैद्यनाय प्रासाद प्रशस्ती ही अशी रचना केली आहे. क्षमाराव या महाराष्ट्र देशी होत्या. त्यांनी शंकर जीवनाख्यानम, तुकाराम चरितम, रामदास चरितम, स्वराज्य विजय अशी महाकाव्येत केली. आणि एक खंडकाव्य केलं, त्याचं नाव होतं मीरा लहरी. त्यानंतर चंपू ग्रंथकार, छोटे ग्रंथकार जे भोजदेव यांनी चंपू रामायणम याची निर्मिती केली. अनंत भट्टांनी चंपू भारतम याची निर्मिती केली. त्रिविक्रम भट्टांनी नलचंपुः आणि मदालस चंपुः अशी 2 रचना केली. नीलकंठ दीक्षित यांनी नीलकंठ विजय चंपुः अशी रचना केली. ध्वरिही यांनी व्यंकटाध्वरिही, हस्तिगिरी चंपू, लक्ष्मी सहस्त्रम, यादव पांडवम, सुभाषित कौस्तुभ असे ग्रंथरचना त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आचार्य कपिल यांनी सांख्यदर्शनाची केली, षडदर्शनामध्ये येतात. त्यानंतर भरत यांनी नाट्यशास्त्राची रचना केली आहे. काही खंडकाव्यांची रचना पण केली आहे. उदाहरणार्थ मेघदूत हे कालिदासाने केली आहे. ऋतुसंहार हे खंडकाव्य कालिदासेन रचित. गाथा सप्तशती हालराज
यांनी रचना केली आहे. आर्या सप्तशती गोवर्धनाने निर्मिती केली आहे. शृंगार शतकम अमरूकः याने केली आहे. आणि भामिनी विलासः जगन्नाथ यांनी केली आहे. काही दूतकाव्य आहेत. हंस संदेशः वेदांतिकदर्श देशिकः पवनदूतं धार्यो कवी क्षम्यतां हंसदेश संदेश हे वेदांतिक देशिक यांनी केले आहे. पवनदूतम हे धोर्य कवी यांनी केले आहे. चंद्रदूतम हे जंबू कवी यांनी केले आहे. घटकर्पर हे घटकर्पर नावाच्याच कवीनी दूतकाव्य लिहिलं आहे. आता जी प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्याविषयी बघूया. कवी कुलगुरू कालिदास रघुवंशम यांची महाकाव्य रघुवंशम कुमारसंभवम ही 2 महाकाव्य. त्यानंतर विक्रमोर्वर्षीयम अभिज्ञान शाकुंतलम ही नाटकम. भारवीने एकच लिहिलं आहे ते म्हणजे किरातार्जुनीय. माघानी शिशुपालवध. किरातार्जुनीय आणि शिशुपालवधामध्ये साम्यता आहे. श्री हर्ष यांनी नैषधीय चरितम आणि खंड खादम अशी 2 रचना केली आहेत. काही कथाकार पण आहेत त्याच्यामध्ये क्षेमेंद्र यांनी बृहत्कथा मंजर्याः, त्याच्यानंतर रामायण कथा मंजिरी आणि भारत मंजिरी अशा रचना आहेत त्यांच्या. सोमदेवांच्या कथा सरित सागरम अशी एक रचना आहे. विष्णू शर्मा तर जगप्रसिद्ध आहेत. पंचतंत्र. नारायण भट्टानी हितोपदेश हे सुद्धा फार प्रसिद्ध आहे. अश्वघोष यांनी बुद्धिचरितम नंदम शरीपुत्र प्रकरणम यज्ञंखल रूप अशी रूपकांची रचना केली आहे. भवभूतीनी उत्तर रामचरितम हे नाटक लिहिलं आहे. शूद्रकानी मृच्छकटिकम. भट्टनारायणांनी वेणी संहार हे नाटक लिहिलं आहे. सुबंधूनी वासवदत्ता नावाचं नाटक लिहिलं. बाणाची तर कादंबरी प्रसिद्ध आहे. कादंबरी नावाचं ग्रंथ रचना केली. आणि हर्षचरितम. त्यानंतर दंडी जे कवी होते त्यांनी दशकुमार चरितम नावाचा ग्रंथ आणि काव्यदर्शक आणि अवंती सुंदरी नावाचा कथाग्रंथाची रचना केली आहे. आणि महर्षी पतंजली सर्वांना माहीतच आहेत की संस्कृतवर त्यांनी महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला आहे, जो बेसिकली लघु सिद्धांत कौमुदी आणि अष्टाध्यायीच्या भाष्य आहे किंवा टिप्पणी आहे. आणि योगसूत्र, पतंजलीची योगसूत्र प्रसिद्ध आहेत, त्यामुळे योगसूत्र आणि महाभाष्य अशी त्यांनी रचना त्यांची संस्कृतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आज आपण इथे शॉर्टमध्ये कुठले कवी आणि त्यांची रचना याचा आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला. परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं आम्ही समजतो. जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यावर कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळेल. परीक्षेसाठी सर्वांना सर्वेषां कृते परीक्षायाः शुभाशयाः. धन्यवाद.